त्या कारखान्याशी 15 वर्ष संपर्कच नाही, परंतु लोकांची अशी चर्चा आहे की साहेब कुठं आहेत, युरोपला आहेत, साहेब कुठं आहेत, परदेशात गेले, साहेब कुठं आहेत, साऊथला गेले. 1,000 कोटी कर्ज आहे, मग हे पैसे जातात कुठं? म्हणून करता एक सभासद यांना त्यांना आम्हाला प्रश्न विचार वाटतो की मग ह्याच पैशावर तुम्ही फिरता का काय, असे आम्हाला शंका येणं. आणि यांचे विरोधक म्हणा ते कुठं आजही त्या बाबतीत कुठं आवाज उठवताना दिसून आले नाही. खऱ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्याची बिलं दिलेली नाही आहेत, कामगाराचा पगार नाही. सगळ्यात मोठा जे शासनाकडून त्यांनी 252 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे एक्सपान्शनच्या नावाखाली. विमा कारखाना हा महाडिक यांच्याकडे सोपवला गेलाय, कुठेतरी सभासदांची चूक झाली असं वाटतं? नाही, हे बघा किंवा ह्या मल्टीस्टेटला मी तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही त्यांनी मला एकदा दोनदा भेट झाल्यानंतर दिलेली आहे. आणि कोणते मुद्दे तुम्ही आपण न्यायालयामध्ये सादर केले? आता परंतु एवढा मोठा प्रचंड विश्वासघात ह्या 3 तालुक्यात ह्याच्या अगोदर कधी कुणी केला नाही. मल्टीस्टेट होणार नाही असं वाटतं आपल्याला? 100% केसानं गळा कापला. मराठी भाषेमध्ये जो आपला शब्द आहे विश्वासातनं जे. नमस्कार, मी भारत शिंदे. गेल्या काही महिन्यांपूर्वी भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट किंवा खाजगीकरण झाला आहे. त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यात सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. गतवेळी या कारखान्याचे चेअरमन व सध्याचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या भाषणामध्ये हा कारखाना सभासदांचा आहे आणि हा सभासदांचाच राहणार अशी कित्येक वेळा जाहीर भाषणात त्यांनी व्यक्त केलं होतं. हेही आपण पुढे दाखवणार आहोतच. त्यामुळे सभासदांनी हा कारखाना महाडिक यांच्याकडे सोपवला गेला. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी आपले चिरंजीव विश्वराज महाडिक यांना चेअरमन पद बहाल केलं. असे असताना प्रत्येक गळीत हंगामात सर्व साखर कारखान्याच्या पाठीमागेच हा कारखाना राहिला गेलाय. हा कारखाना कशामुळे राहिला गेलाय याची अनेक कारणं आहेत. यामध्ये मग कामगारांच्या पगारी असेल, वाहतूकदारांचे पैसे असतील किंवा FRP बाबतच्या पैशाबाबतही काही शेतकऱ्यांची बिले आजही दिले नसल्याची तक्रार आहेतच. भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट केल्याबद्दल किंवा मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. आणि आता माझ्यासोबत याचिकेकर्ते उद्योजक समाधान शेळके आहेत. आपण याबद्दल त्यांना विचारू की नेमकं याचिका कशामुळे आपण दाखल केली आहेत आणि या याचिकेमध्ये काय काय आहे. नमस्कार. पहिल्यांदा मी इंडिया न्यूजचं मनापासून आभार व्यक्त करतो की लोकशाहीचा आणि पत्रकारितेचा खऱ्या अर्थाने त्यांनी जो उठाव केला आहे, सर्वच पत्रकार बांधवाचा मी आभार मानतो. परंतु खास करून ज्यांनी हा सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. हे सध्या आपण याचिका दाखल केली आहे, तो कुठल्या अनुषंगाने याचिका दाखल केलेली आहे? गेली 15 वर्ष झालं माझ्या अंदाजानं महाडिक साहेब या कुटुंबाला लोकांनी भरभरून मदत केली. त्यामुळं अर्थातच माझे वडील आदरणीय कैलासवासी पांडुरंगदादा शेळके यांनी सातत्यानं 25 वर्षे त्या कारखान्यामध्ये निस्वार्थीपणे सेवा केली. लोकांच्या इच्छेप्रमाणे सत्तांतर झालं. त्याच्यानंतर आम्ही कधी तिकडं पाहिलंही नाही. आणि तो शेतकऱ्याचा एक राजवाडा किंवा लाखो शेतकऱ्याचा उदरनिर्वाह असणारी एक मोठी संस्था. आणि ज्याच्यावरती मोहोळ तालुका, पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुका ह्या तिन्ही तालुक्याचं खऱ्या अर्थानं तिथं सर्व शेतकऱ्याचं एक केंद्रबिंदू असा असणारा एक सदन कारखाना. आणि 15 वर्षापासून त्यांच्याकडे असणारी सत्ता आणि त्या सत्तेत काय आम्ही तिकडे कधी पाहिलंही नाही. परंतु बऱ्याच वेळाला कानावरती यायचं की बाबा म्हणून हे शेतकऱ्याची बिलं देत नाही आहेत, कारखान्याचा कामगाराचा पगार देत नाही आहेत, हुकुमशाही पद्धतीनं कारखाना चालवला जातो आहे, खाजगीपेक्षा चांगला खाजगीसारखाच कारखाना सहकारी असून चालवला जातो आहे असं लोकांच्या सभासदातून काय सूर यायचा. परंतु आमचं कधी तिकडं आमचा व्यवसाय उद्योग एकदा काय जनतेनं तिकडनं डावललं आहे. आणि लोकशाहीचा आदर करणं हे आमच्या सर्वांच्या म्हणजे आमच्या रक्तामध्ये आहे किंवा तो आमचा सन्मान आहे. परंतु काही गेल्या दिवसापासून असं समजलं की हा कारखाना ज्या एका विषयावरती खेचला गेला की आम्ही कधीही कारखाना खाजगीकरण किंवा बहुउद्देशिक करणार नाही
त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये असं देखील त्या निवडणुकीमध्ये मग आता का खाजगीकरण करण्यात आलं? आणि मग आता हे त्यांनी वारंवार सांगितलं, त्यामुळं एक विश्वासाला केसानं गळा कापला. मराठी भाषेमध्ये जो आपला शब्द आहे विश्वासातनं, जे खऱ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्याची बिलं दिलेली नाही आहेत, कामगाराचा पगार नाही. सगळ्यात मोठा जे शासनाकडून त्यांनी 252 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे एक्सपान्शनच्या नावाखाली. दावदावून उजवं करायचं जे काम त्यांनी केलं, हे ज्या वेळेला आमच्या कानावर आलं त्यावेळेला 75 गावातून जे काही सभासदाचं म्हणणं होतं की बाबा सत्ता मोठी आहे, सत्तेचं असं आहे, सत्तेचं तसं आहे, मग तिथं कोणी धाडच करायला तयार नव्हतं. किंवा सरकार त्यांचं आहे यांचं आहे, परंतु सरकार हे कोणाचंच नसतं, सरकार हे जनतेचं असतं, हे मला ह्या माध्यमातून आज समजलं. आणि म्हणून करता मी ह्या एक शेतकऱ्याचं केंद्रबिंदू तसाच अबाधित राहावा म्हणून करता मी आज उच्च न्यायालयामध्ये मी आणि माझे 4 सहकारी आहेत यांनी मिळून ही याचिका दाखल केलेली आहे. याचिका आता सुनावणी झाली, आता पुढील तारीख देऊन आली. काय पुढील तारखेमध्ये काय होईल असं वाटतं? आत्ताच्या न्यायव्यवस्थेच्या नुसार आमचा खूप प्रचंड न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला माननीय उच्च न्यायालयाने इतक्या सुंदर पद्धतीनं कालच्या वेळेला आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं बोगस आहे. त्यामुळं माननीय उच्च न्यायालयाच्या आम्ही निदर्शनाला आणून दिलं की कोणकोणते मुद्दे आपण न्यायालयामध्ये सादर केले गेले. आता खऱ्या अर्थानं बघितलं तर शेतकऱ्याची बिलं दिलेली नाही आहेत, कामगाराचा पगार नाही. सगळ्यात मोठा जे शासनाकडून त्यांनी 252 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे एक्सपान्शनच्या नावाखाली. अर्थार्थी ते झालेलं नाही असं मला ऐकीव बातमी. ते कर्ज त्यांनी दिलेलं नाही आणि 11 निकषामध्ये जे काही शासनाने घालून दिलेले निकष आहेत केंद्राने आणि राज्याने, त्या निकषामध्ये कुठलंही देणं नाही पाहिजे आहे. हा एक त्यातला मोठा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती त्यांनी 1 रुपयाही भरलेला नाही. खरं तर MSC बँकेची आता जप्तीची नोटीस 477 कोटीची त्यांना आलेली आहे. असं असताना सुद्धा सत्तेचा गैरवापर करून त्यांनी मल्टीस्टेट बहुराज्यचं प्रमाणपत्र घेऊन आलेत, परंतु खाली आयुक्तांनी आणखी नोंदवलेलं नाही. त्यांनी पैसे देतोची हमी दिलेली होती, परंतु त्यांनी ते पैशाची पूर्तता केलेली नाही आहे. त्याच्यामुळं हेही आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं आणि त्यांनी सांगितलं की 25 तारखेपर्यंत आपण आपली काही जे कागदपत्र आहेत ते आमच्याजवळ सादर करा. तोपर्यंत तिथं सहकारी तत्वावरच सर्व निवेदन राहील, बहुउद्देशीय मल्टीस्टेटचा कोणताही संबंध राहणार नाही. मल्टीस्टेट होणार नाही असं वाटतं आपल्याला? 100%. त्याला कारण असं आहे, माननीय उच्च न्यायालयावरचा असणारा प्रचंड आत्मविश्वास आमचा न्यायव्यवस्था आणि 22,000 सभासदाचं आणि सर्व जनतेचं 1,00,000 लोकांचं ते केंद्रस्थान आहे, अशा स्थान आहे आणि ती संस्थेचा इतका सुज्ञ सभासद आहे. चुकीचं करणारा तो कधीही थारा देत नाही. सभासद देखील कमी करण्यात आलं गेलं असं देखील वावड्या उठत होत्या किंवा विरोधक बोलत होते. काय नेमकं सभासद कमी झालेलं त्या नेमकं? आत्ता सगळ्यात महत्त्वाचं मला एक माझे वडील व्हाईस चेअरमन असताना ज्यांनी जनतेची सेवा त्यांनी केली, सभासदाचं, शेतकऱ्याचं आणि कामगाराचं अतिशय त्यांचं एक नातं वेगळं. असा एक मला प्रसंग छोटा आठवतो साहेब की त्यांनी एक मिटिंग चालली होती, मी XYZ नावं न घेता, असाच एक प्रसंग त्यांच्या पुढं आला की बाबा काही सभासद आपल्याला विरोधक करतायत तर ते सभासद आपण काढायचे का, असे आदरणीय शेळकेदादा एक वेळा बोल असे मिटिंगमध्ये विषय झाला. शेळकेदादांच्या दादा होते त्यावेळेस तिथं मिटिंगला. तर त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये एक सभासद सुद्धा कमी करायचा नसतो, विरोधकांनी सुद्धा तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. असं असताना, अशी भूमिका असताना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजिबात नाही, माडी कुटुंबातलंच काय तर माडी कुटुंबाच्या गटाचे सुद्धा सभासद कॅन्सल करता येणार नाहीत, नाहीतर कारखाना कुणीही येईल आणि आपलं सभासद करतील आणि तो तशीच सत्ता कायम अबाधित राखल. अशा पद्धतीनं ते झालं. पण आत्ताच्या ह्या बॉडीनं जे सभासद फाउंडेशन आहेत ते सुद्धा कमी केले, त्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. इलेक्शनच्या वेळेला 3 वर्षे ऊस आला नाही,
जे काही अधिकारी मॅनेज करून त्यांच्यावर अलिगेशन करायचं आणि ते फॉर्म बाद करायचे, हा नवीन फंडा त्यांनी चालू केला आहे. लोकशाहीमध्ये तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही कशाला भेटा? तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, निवडणूक 10 येतील 10 जातील, तुम्ही लढा ना. तुमचं काम चांगलं आहे तर लोक तुम्हाला मतदान करतील. ह्याने सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं आणि सभासदाचं पाप ह्याने ओढून घेतलं की त्यांनी सभासद कमी केले, त्यांचे पैसेसुद्धा रिटर्न दिलेले नाहीत आणि त्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. हे वस्तुस्थिती आहे. गेली 1 ते 1.5 महिना झाला हा मल्टीस्टेट केला गेला असं देखील म्हटलं, पण महाडिक यांचे विरोधक म्हणा ते कुठं आजही त्या बाबतीत कुठं आवाज उठवताना दिसून आले नाही. काय वाटतं याबद्दल? नाही, मोठी खंत आहे, दुर्दैव आहे. मी एक अतिशय प्रामाणिक संस्थेशी असणाऱ्या आदरणीय श्रीकेदाचा मुलगा म्हणून, मी एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सभासद, त्या नात्यानं मी ह्या सगळ्या गोष्टी केले. खरं तर मी त्यांच्यावर बोला इतका मोठा नाही, परंतु त्यांनी हा उठाव करायला पाहिजे होता. आता हे कारण आदरणीय हे जे काही नेते मंडळी आहे ज्यांनी भीमा काही दिवस चालवला आहे, त्यात ते सहभागी होते, त्यांनी करायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थाने सभासद म्हणून किंवा सर्वसामान्य माणूस म्हणून माझी भूमिका आहे ती, आणि त्यांनी केलं नाही. म्हणून करता ही शेतकऱ्याचा राजवाडा वाचावा ह्या दृष्टीनं आदरणीय शेळकेदादाचं जे काही आम्हाला शिकवण होती त्या शिकवणीनुसार त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्या कारखान्याला ज्यावेळेस वाली कोणी नसेल त्यावेळेस तुम्ही त्या कारखान्याचं संरक्षण म्हणा किंवा त्या लढ्यात तुम्ही उतरावं लागेल. हे उतरले असते तर आम्ही कदाचित ह्या इकडं वळालोच नसतो. हे कशामुळं त्यांनी उठाव केला नाही? आता हे मला नक्कीच सांगता येणार नाही. ह्याला अनेक कारणं आहेत, परंतु बेसिक कारणं मला नाही सांगता येणार. पण त्यांनी उठाव करायला पाहिजे होता ही माझ्यासारख्या सर्वसामान्याची सुद्धा अपेक्षा होती. आता ती ठेवायचं काही कारण नाही. मैदानामध्ये एक सत्य आणि तुमचा हेतू शुद्ध घेऊन तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला जनता ही त्याचं फळ देत असती आणि लोकांना नक्की चांगलं वंगाळाची जाणीव आहे. परतच्या वेळेला ज्या वेळेला हे जमत नाही ते जमत नाही म्हणणारी नेते मंडळी, ज्या वेळेला एखादा सर्वसामान्य माणूस काही करू शकतो आणि लोकांनी संधी दिली तर काही घडू शकतं. खरं तर मोहोळ तालुक्यामध्ये महाडिक म्हटलं की भीमा कारखाना पुढे येतोय. मग भीमा कारखान्याचं मल्टीस्टेट झाला तर कितपत लोक त्यांना स्वीकारतील येणाऱ्या काळामध्ये महाडिकांना? खरं तर साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या अंदाजाने महाडिक साहेबा एवढं भरभरून प्रेम ह्या तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये जनतेने डोळं झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून काम केलेलं आहे. परंतु एवढा मोठा प्रचंड विश्वासघात ह्या 3 तालुक्यात ह्याच्या अगोदर कधी कुणी केला नाही आणि ह्याच्यानंतरही कधी होणार नाही. त्यामुळं आत्ताची परिस्थिती इतकी वाईट आहे की अगदी जेवढं एखाद्या गोष्टीवर प्रेम केलं तेवढाच त्यांच्या विरोधामध्ये जनाक्रोश सभासदांच्या, शेतकऱ्याच्या, कामगाराच्या नजरेतून, जनतेच्या नजरेतून दिसतोय. त्यामुळं आता 100% कुणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही असं मला वाटतं. सध्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप हे भीमा कारखाना मल्टीस्टेट करण्यावर त्यांचा देखील विरोध होता. मग ते आपल्यासोबत आहेत का आता? 100% मला ऐक्यू बातमी मिळाली की सतीश जगताप आदरणीय व्हाईस चेअरमन साहेब भीमा सहकारी साखर कारखान्याचे निश्चितपणानं त्यांनी गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून ज्यावेळेस मल्टीस्टेटची चर्चा सुरू झाली तेव्हापासून स्वतःची गाडीसुद्धा त्यांनी बहुतेक कारखान्यावर रिटर्न पाठवली अशी मला मिळालेली माहिती आहे. आणि एक जे पूर्वीचे व्हाईस चेअरमन होते तशीच त्यांची थोडी भूमिका संस्थेच्या बाबतीत आहे असं मला काही लोकांनी सांगितले. आणि त्याच्यानंतर आमची वारंवार थोडं 1-2दा भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे. तर त्यांनी कारखान्याच्या संदर्भामध्ये असणारी आस्था माझ्याजवळ व्यक्त केली. परवा पेपरलासुद्धा त्यांनी सांगितले आणि चांगल्या कामाच्या निमित्तानं ते माझ्यासोबत येतील अशी माझी 100% खात्री. 100% मला सपोर्ट किंवा ह्या मल्टीस्टेटला मी तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही त्यांनी मला 1-2दा भेट झाल्यानंतर दिलेली आहे. आणि ते शब्दाचे पक्के आहेत. एखादी गोष्ट त्यांनी ठरवली आणि जनतेच्या हिताचं काम असेल
तर ते बदलणारे नाही. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी डायरेक्टर बी आहेत, काही आजी माजी डायरेक्टर आहेत आणि हे माझ्याबरोबर राहतील आणि आम्ही मिळून काम करायला असा मला विश्वास वाटतो. सध्या काल पेपर जे प्रसिद्ध झालं त्या पेपरमध्ये त्यांनी देखील बाजू मांडण्यात आले. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही याचा आहे आणि हा कारखाना असं चालवत राहील असं देखील त्यांनी म्हटलं गेलं आहे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे माझ्यासारख्या माणसाला कन्फ्युजनच आहे. लोकशाहीचा अर्थच काय आहे हा जर त्यांनी ह्या वर्तमानपत्रातून सांगितला असेल तर ह्यांच्यावरनं एवढंच लक्षात येतं की लोकशाही कशाला म्हणायचं ह्याच्यावर विचार करायला लावणारं त्यांचे जे विचार आहेत त्याच्यावरती मी प्रतिक्रिया मीच काय पण आमच्या तालुक्यातला 3 तालुक्यातला सुज्ञ माणूससुद्धा विचार करेल की लोकशाहीमध्ये सहकारी ठेवतात हे मला माहीत होतं, परंतु खाजगी आणि मल्टीस्टेट करतात आणि ते त्याच्यावरती प्रतिक्रिया ह्या पद्धतीने देत आहेत म्हणजे अवघड विषय. ह्या गोष्टीवरती विचार करायला लावणारा प्रश्न आहे तो त्यांचा. भीमा कारखाना हा महाडिक यांच्याकडे सोपवला गेला आहे, कुठेतरी सभासदांची चूक झाली असं वाटतं? नाही, हे बघा, कुठल्याही इलेक्शनला कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये आपला मतदारसंघ हा विश्वास आहे. तसं तर बघितलं तर ते सहज विश्वास ठेवून जातात. बऱ्याच वेळेला चांगले माणसं किंवा देवापर्यंत पोचत असताना बऱ्याच वेळेला आपण परत येत असतो. थोडं 2 टिकाव किंवा 2 खोरे मारायचे असते तर मग भिंत पडत असते आणि तिथूनच रिटर्न येतो आपण. शेवटच्या श्वासापर्यंत लोक हे कोणावर तर चेंज म्हणून विश्वास ठेवत असतात आणि तो विश्वासघात करायचं काम ह्या नेते मंडळींचं बऱ्याच वेळा चाललेलं असतं. मग कधी हे कधी ते कधी ते कधी ते असं बरंच काय चाललेलं असतं. लोकांनी माझ्या हिशोबानं सर्वसामान्य त्यांच्या सभासदातल्याच लोकांना एक चान्स दिलं पाहिजे आणि सत्ता परिवर्तन ही केलीच पाहिजे. अशी देखील चर्चा आहे की कारखान्याकडे चेअरमनांचं साहेबांचं लक्ष कमी, इतर ठिकाणी म्हणजे त्यांची परदेशवारीवरती असं नागरिक वेगवेगळ्या म्हणून बोलत आहेत, शेतकरी वर्ग बोलत दिसून येतात. काय नाही, खऱ्या अर्थानं आमच्या त्या कारखान्याशी 15 वर्ष संपर्कच नाही, परंतु लोकांची अशी चर्चा आहे की साहेब कुठं आहेत, युरोपला आहेत, साहेब कुठं आहेत, परदेशात गेले, साहेब कुठं आहेत, साऊथला गेले. आता हे जातात कसे? 477 कोटीची जप्तीची नोटीस कारखान्याला निघालेली आहे आणि वस्तुस्थिती आहे. नाही, खरं तर ह्या त्यांचा वैयक्तिक आहे. इतरही त्यांचं काही ठिकाणी मालमत्ता असेल किंवा कोल्हापूर या ठिकाणी क्षेत्रात असेल, त्यांचे उद्योगधंदे असतील, त्या बाबतीत गेल्याचं. पण शेतकरी वर्ग असं का बोलत आहेत? नाही, व्यक्तिगतवर आम्हालाही बोलायचा अधिकार नाही, परंतु कारखान्याचं एवढं मोठं 800 ते 1000 कोटी कर्ज आहे, मग हे पैसे जातात कुठं? म्हणून करता एक सभासद यांना त्यांना आम्हाला प्रश्न विचार वाटतो की मग ह्याच पैशावर तुम्ही फिरता का काय, अशी आम्हाला शंका येणं आणि वस्तुस्थिती असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी ते नसतातच. कुठं आहेत साहेब, कुठे गेलेत, युरोपला गेलेत, साहेब कुठे गेलेत, साऊथला गेलेत. व्यक्तिगत बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही, परंतु संस्था संपवून आणि त्या संस्थेचा आम्ही खऱ्या अर्थानं दावेदार आहे किंवा संस्थेचं वर आमचा अधिकार आहे. आम्ही सभासद या नात्याने जरी आम्हाला इलेक्शनमध्ये कुठल्या बी माध्यमातून उभारून देता अलिगेशन करणं आणि अधिकारी मॅनेज करून त्यांना पैसे देऊन ते जे कोणी नको आहे विरोधक त्यांना ते उडवतात की तिथनं त्यांना त्या निवडणुकीतनं बाद करायचं काम करतात. भविष्यामध्ये जे कोणी विरोधक असतील म्हणजे धनंजय महाडिक किंवा यांच्या कारखान्याचे विरोधक म्हणजे कोणी पॅनल उभा केला होता, ते आपल्याला येणाऱ्या काळात सहकार्य करतील असं वाटतं? नाही, हे बघा, त्यांनी मोठ्या मनाने कारखाना वाचवायसाठी हे करायलाच कोणाला तरी उभा करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. परंतु जर कारखाना वाचवायच्या संदर्भामध्ये त्यांनी मोठ्या मनानं आमच्यासारख्या युवकांना तरुणांना मदत करायला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवणं गैर नाही आणि ती करतील असं वाटतंय. केलं तरी ठीकच आहे, नाही जनतेने एकदा निवडणूक हातात घेतली तर मग त्यांचंही अस्तित्व संपुष्टात यायला काय लागणार नाही. आता जे आपण जे याचिका दाखल केली आहे, कोणकोणते वकील आहेत आणि वकिलांचं काय म्हणणं येतं एकंदरीत? अतिशय अभ्यासू वकील साहेब आम्हाला लाभलेले आहेत, आदरणीय महादेव आप्पा चौधरी साहेब म्हणून, आणि त्यांनी खूप चांगले मुद्दे असे मांडलेत की जेणेकरून ज्या संस्थेच्या वस्तुस्थिती आणि कायद्याच्या निकषामध्ये जेवढं शासनाने किंवा कायद्याने घालून दिलेले निर्बंध आहेत त्याची पूर्तता कशा पद्धतीनं करायला पाहिजे ही त्यांनी कोर्टाला कायद्याच्या चौकटीत बसवून मांडण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांच्यामुळंच
पहिलेच एका तारखेला एवढं मोठं यश संपादित झालं. त्यांच्याबरोबर आदरणीय आमचे चौधरी वकील साहेब आहेत, आमच्या पापरी गावचे नामांकित वकील आहेत. त्यांनी एखाद्या गोष्टीमध्ये अभ्यासपूर्वकच हात घालतात आणि हात घातला तर 100% ते यश समजायचं अशी त्यांची ख्याती असणारे वकील साहेब. त्यांच्याबरोबर त्यांचे सिनियर सहकारी होते परशुरामे म्हणून, आणि त्यांचे दुसरे आदरणीय रणवीर चौधरी म्हणून ज्युनियर वकील साहेब, आणि त्यांचीच कन्या त्रिशा चौधरी म्हणून खूप अतिशय अभ्यासू ते सुद्धा मॅडम आहेत. आणि ह्या चौघांनी मिळून अतिशय उत्कृष्टपणे काम त्यांनी त्या न्यायपालिकेचं पाहिलं आणि ते पार पाडलेलं आहे. एक आता जे चेअरमन आहेत, यापूर्वी देखील ते चेअरमन होते. महाडिक सध्या भाजपमध्ये आहे, ते राज्यसभेचे खासदार आहेत. कशा प्रकारे आपल्याला अडचणीत आणू शकते आणि कशा प्रकारे आपण याला उत्तर द्या? हे बघा, आत्ताचा काळ अडचणीत आणण्यापेक्षा आमचे सगळं क्लीन पार्टी आहे, किंवा आमचं सगळं कुठंही असं बरबटलेलं काम नाही. त्यामुळे त्यांनी अडचणीत कुठं आणण्यापेक्षा स्वतः इतक्या अडचणीत आहे ते की ज्यांनी एवढा मोठा जनतेने विश्वास ठेवला, त्या जनतेवर विश्वास, ज्या वेळेला एखादी गोष्ट अडचणीत आणण्यासाठी ते प्रयत्न करत असतील त्यावेळेस ही जनता जागृत आहे, किंवा त्याच्यासाठी आम्ही तेवढं सक्षम आहे. आम्हाला असं वाटत नाही की राजकारण राजकारणाच्या जागेला राहील, विचाराच्या जागेला राहतील, संस्थेच्या ठिकाणी काम करल, आम्ही आमच्या ठिकाणी काम करल. जर तशा परिस्थितीत काही निर्माण झालं तर त्यावेळेस ते निर्णय घेता येतील, पण तेवढं ते त्या स्टेजला कुणी आत्ताच्या लोकशाहीमध्ये जाणार नाही. आणि जरी झालं तर त्यासाठी आपल्याला सक्षम राहावं लागेल, तितकंच नक्की आहे. तर हे होते उद्योजक समाधान शेळके यांनी असं म्हटलं आहे की भीमा कारखाना हा सभासदांचा आहे आणि सभासदांचाच राहिला पाहिजे. याबाबत त्यांनी बोलताना असं सांगितलं की याबाबत कुठल्याही स्टेजला जाण्याची देखील त्यांनी तयारी दर्शवली गेली आहे. कॅमेरामन अतुलसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मोहोळ.